21 जून 2026 रोजी होणाऱ्या संपूर्ण देशभरातली जी काही नीट एक्झाम आहे, त्या संदर्भात NTAच्या ऑफिशियल एक्स हँडलवर वेळोवेळी नवनवीन ट्विट त्या ठिकाणी येत आहेत. काल दिवसभरात बऱ्याचशा विद्यार्थ्यांना टेक्स्ट मेसेजद्वारे किंवा ईमेलद्वारे NTA कडून एक मेसेज प्राप्त झालेला आहे की फ्रेश ॲडमिट कार्ड डाउनलोड करा. खरं तर रीनीट 2026चे ॲडमिट कार्ड 14 जून रोजीच रिलीज झालेले होते. त्या दिवशी बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी ॲडमिट कार्ड डाउनलोड केलेले होते. काही विद्यार्थ्यांना टेक्निकल एरर आल्यामुळं त्या विद्यार्थ्यांनी 15, 16, 17 तारखेपर्यंत आपले ॲडमिट कार्ड डाउनलोड केलेले होते आणि पुन्हा तो मेसेज प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थी संभ्रमात आहेत की जर आम्ही ॲडमिट कार्ड 14 किंवा 15 तारखेला किंवा 16 तारखेला डाउनलोड केला असेल तर पुन्हा एकदा डाउनलोड करण्याची आवश्यकता आहे का? NTAच्या मॅसेजमधल्या फ्रेश ॲडमिट कार्ड डाउनलोड करा या सूचनेचा नेमका अर्थ काय, असे बरेचसे विद्यार्थी त्या ठिकाणी विचारत आहेत. त्यावर क्लॅरिफिकेशन NTAने आपल्या ऑफिशियल एक्स हँडलवर ट्विट करून त्या ठिकाणी दिलेलं आहे. फ्रेश ॲडमिट कार्ड डाउनलोड करा याचा अर्थ 21 जून 2026 रोजी जी काही एक्झाम होणार आहे त्याचे ॲडमिट कार्ड जे काही 14 तारखेपासून रिलीज झालेले आहेत ते ॲडमिट कार्ड डाउनलोड करा. 3 मे 2026 रोजी जी एक्झाम झालेली आहे त्यावेळेस जे ॲडमिट कार्ड डाउनलोड केले होते ते ॲडमिट कार्ड या एक्झामसाठी व्हॅलिड नाहीत. म्हणजेच 3 मेची जी काही एक्झाम होती त्याचे जे काही ओल्ड ॲडमिट कार्ड आहेत ते व्हॅलिड नाहीत असं NTAने सांगितलेलं आहे. जर तुम्ही 14 तारखेनंतर आलेलं ॲडमिट कार्ड डाउनलोड केलं असेल आणि ते ॲडमिट कार्ड पूर्ण प्रिपेअर केलं असेल तर ते एक्झामला त्या दिवशी चालणार आहे. ओल्ड ॲडमिट कार्ड याचा अर्थ 3 मेच्या एक्झामचे जे काही ॲडमिट कार्ड आहेत ते चालणार नाहीत असं NTAने सांगितलेलं आहे. त्याचबरोबर NTAने विद्यार्थ्यांना काही गोष्टीमध्ये सतर्क राहण्याच्या सुद्धा सूचना आपल्या ट्विटमध्ये केलेल्या आहेत. NTAने एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. त्या व्हॉट्सअप नंबरवरून विद्यार्थ्यांना काही अपडेट येतील किंवा त्या व्हॉट्सअप नंबरवरून काही विद्यार्थ्यांना अपडेट मिळायला चालू झालेले आहेत. तो ऑफिशियल व्हॉट्सअप नंबरसुद्धा NTAने आपल्या एक्स हँडलवर दिलेला आहे. तो आहे 7827980287. हा NTAचा ऑफिशियल व्हॉट्सअप नंबर आहे. त्याच्यावर व्हेरीफाईड ब्ल्यू टिक येईल त्या व्हॉट्सअप नंबरच्या मेसेज आल्यानंतर आणि त्या ठिकाणी नॅशनल टेस्टिंग एजन्सी असं लिहिलेलं असेल. त्या नंबरवरून आलेला मेसेजेस विद्यार्थ्यांनी ग्राह्य धरावा. NTA विद्यार्थ्यांना व्हॉट्सअपवर किंवा मेसेजवर कसल्याही प्रकारचा OTP, कसल्याही प्रकारचं पेमेंट त्या ठिकाणी मागणी करत नाही असं सुद्धा NTAने सांगितलेलं आहे. NTAचं जे काही ऑफिशियल एक्स हँडल आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. ॲडमिट कार्ड संदर्भात बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे मेसेजेस येतात किंवा फोन येतात की विद्यार्थी कन्फ्यूज आहेत. ॲडमिट कार्ड पुन्हा डाउनलोड करून पुन्हा भरावं लागणार आहे का? जर तुम्ही 14 तारखेनंतर ॲडमिट कार्ड डाउनलोड केलं असेल तर तुम्हाला पुन्हा ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्याची आवश्यकता नाही असं NTAने सांगितलेलं आहे. ओल्ड ॲडमिट कार्डचा अर्थ हा आहे की 3 मे रोजी जी एक्झाम होती त्या संदर्भातलं जे ॲडमिट कार्ड अगोदर आलेलं होतं ते चालणार नाही. 21 जून 2026 साठीचे जे ॲडमिट कार्ड आहे 14 तारखेनंतर आलेले ते पूर्णतः व्हॅलिड असणार आहेत. ते विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी भरून कंप्लीट एक्झामसाठी प्रिपरेशन करायचं आहे. दोन्ही ॲडमिट कार्डमधील एक महत्त्वाचा फरक आपण अगोदरच्या सुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलेला होता की यावेळेस विद्यार्थ्यांना अटेंडन्स सीटसाठी 2 पासपोर्ट साईज फोटोग्राफ NTAने सांगितलेले होते. पहिला ॲडमिट कार्ड जेव्हा 3 मेचं ॲडमिट कार्ड आलेलं होतं त्या ठिकाणी ॲडिशनल फोटोग्राफ असा उल्लेख केलेला होता. त्यावेळेस विद्यार्थ्यांनी एकच पासपोर्ट साईज फोटोग्राफ त्या ठिकाणी घेऊन गेलेले होते आणि एक्झामला ते चाललेलं होतं. परंतु या ॲडमिट कार्डवर NTAने मात्र 2 ॲडिशनल फोटोग्राफ, 2 पासपोर्ट साईज फोटोग्राफ अटेंडन्स सीटसाठी घेऊन जाण्याच्या सूचना त्या ठिकाणी केलेल्या आहेत. त्यामुळे 2 पासपोर्ट साईज फोटो विद्यार्थ्यांनी आपल्याला अटेंडन्स सीटसाठी एक्झाम हॉलमध्ये घेऊन जायचं आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी NTAने जे काही महत्त्वाची PDF आत्ता टाकलेली आहे रीनीट संदर्भातली ती सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. त्या ठिकाणी तुम्ही जाऊन पाहू शकता. ती नोटीस तुम्ही पाहू शकता आणि NTAचा ऑफिशियल एक्स हँडलची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. संपूर्ण विद्यार्थ्यांना रीनीट UG 2026च्या खूप खूप शुभेच्छा देऊन आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतो. या संदर्भातले तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.